नमस्कार, मनकर्णास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चौधारी शेंगाची भाजी करूया. चौधारी म्हणजे या शेंगांना 4 धारा असतात. 1 2 3 4 4 धारा असल्यामुळे याला चौधारी शेंगा असे म्हणतात. तर ही भाजी प्रथम धुवून घ्यायची, शेंगा धुवून घ्यायच्या आणि अशा प्रकारे त्यांचे तुकडे करायचे. चाकूनी करू शकतो, पण चाकूनी केल्यावर हा जो धागा असतो किंवा ही जे याच्यामध्ये हा रेषा असते, ही रेषा कापल्या जाते आणि भाजीमध्ये ती शिजत नाही. त्यामुळे तोडलेलंच छान राहतं. खाताना ती दातामध्ये अडकते किंवा चावल्या पण नाही जात. अशा प्रकारे ह्या शेंगा अशा तोडून घ्यायच्या. याचं बी मी आणून आपल्या दारात लावलेलं आहे आणि माझ्या दारातच अशा भरपूर अशा शेंगा लागलेल्या आहेत. याची भाजी खूप छान लागते, मला खूप आवडते आणि सर्वांनाच आवडेल. खूप टेस्टी भाजी बनते याची. आपण आता पूर्ण शेंगा तोडून घेतलेल्या आहेत, बारीक करून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर याला लागणारं साहित्य, याला थोडासा लसूण आपल्या आवडीनुसार, मीठ, जिरं, हिरवी मिरची, हळद आणि लाल मिरची आणि भाजीसाठी तेल. पहिल्यांदा कढईमध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये जिरं, अगदी सोपी पद्धत आहे पण खूप टेस्टी होते या शेंगांची भाजी, म्हणून म्हटलं सर्वांना एकदा दाखवून द्यायची. हे बघा, थोडंसं लसूण ब्राऊन होऊन द्यायचा. मिरची आणि हिरवी मिरची तेलामध्ये झाल्याबरोबर त्यामध्ये ह्या शेंगा टाकून द्यायच्या. पाच 10 मिनिट होऊ द्यायचं. थोडा वेळ राहू द्यायचं, 10 मिनिट. हे बघा, 10 मिनिटातच ही भाजी कशी छान मऊ झाली, छान. आता यामध्ये टाकायचं आपल्याला मिरची, हळद आणि लाल मिरची पावडर. कलर पण छान आला. याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं, शिजायला पाण्याची काही गरज नाही. तेला मिठात टाकलं आणि वरून झाकण ठेवलं सुरुवातीला तरी चालतं, किंवा मिरची, तेल, जिरं वगैरे टाकून झाकून ठेवून द्यायचं. शेवटी टाकायचं मीठ. 5 मिनिट झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचं. चला, आपली भाजी, चौधरीच्या शेंगांची भाजी तयार झाली. हे बघा, या भाजीसोबत तुम्ही गव्हाची चपातीसुद्धा खाऊ शकता किंवा ज्वारीची भाकरी पण, काही पण छान लागते. त्यासोबत हे टट्टुमियाचं लोणचं, कांदा, भाकरी, खूप टेस्टी. आपणास जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा, नक्की कमेंट करा आणि आपण कुठून पाहत आहे ही रेसिपी ते मला जरूर कळवा. थँक्यू. चला, आपली भाजी, चौधरीच्या शेंगांची भाजी तयार झाली. हे बघा, या भाजीसोबत तुम्ही गव्हाची चपातीसुद्धा खाऊ शकता किंवा ज्वारीची भाकरी पण, काही पण छान लागते. त्यासोबत हे टट्टुमियाचं लोणचं, कांदा, भाकरी, खूप टेस्टी. आपणास जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा, नक्की कमेंट करा आणि आपण कुठून पाहत आहे ही रेसिपी ते मला जरूर कळवा. थँक्यू. खूप छान झाली भाजी.